की या धर्मशाळेचा जो आपण नियोजित प्लॅन केलेला आहे आणि त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 शब्द बोला आणि त्या संस्थेच्या या कार्यक्रमाला आपण आशीर्वाद द्यावा असे मी ट्रस्टच्या वतीने आपणास विनंती करते. श्री संत गाडगे महाराज आणि करोड रुपयाच्या धर्मशाळा बांधल्या त्या जगाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण हा साधू महात्म्यांचा वारसा घेऊन चाललेलो आहोत. याच दृष्टांताप्रमाणे आणि तुम्ही ट्रस्टी लोक हा कार्यक्रम धरला आहे. हा अत्यंत मोठा आहे. जगाच्या कल्याणाकरता, देवाच्या कल्याणाकरता देवाचा आशीर्वाद तुम्हाला आणि साधू महात्म्याचा आशीर्वाद तुम्ही घेतलेला आहे, घेत आहात. सदानंद गुरुजी म्हणा, बाबासाहेब सातारकर म्हणा, या सगळ्या लोकांचा सत्ता महाराज म्हणा, या सगळ्या लोकांचा आशीर्वाद तुम्ही घेत चाललेले आहात. तर भगवंताच्या कृपेने हा कार्यक्रम तुमचा यशस्वी होईल आणि लोकांनी सुद्धा आणि सहकार्य करावं, मदत करावी, पावत्या फाडाव्या असं मीही त्यांना विनंती करतो. आणि तुम्हीही जोमाने काम करावं संतांच्या पायी हा विश्वास घालून आणि भगवंतांनी तुमचं यशस्वी काम करावं असा हा आमचा राजेबाबांचा आमचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला आहे. मला तुम्हाला एक अशी विनंती करायची आहे. बरं, या तुमच्या ट्रस्टच्या धर्मशाळेमध्ये आपण या धर्मशाळेचा उद्देश काय आहे बांधण्याचा तो आपण थोडक्यात सांगावा. हो, हजारो माणसाच्या कामाला यावं, तीर्थयात्रा लोक येतात, तिथे देवस्थानाला खंडेरायाला लोक येतात. या दृष्टांताप्रमाणे आम्ही असा हा गाडगेबाबांनी जसं ही संस्था निर्माण केली जगाच्या कल्याणाकरता, तेव्हा त्या दृष्टांताप्रमाणे आम्ही सुद्धा असाच मनामध्ये कार्यक्रम ठेवला आहे की ह्या जगाच्या कल्याणाकरता यात्रेकरूच्या लोकांच्या करता सुखसोयी सगळे व्हावी म्हणून याप्रमाणे आम्ही सुद्धा हा कार्यक्रम केलेला आहे. बरं, या धर्मशाळेमध्ये सर्व जाती जमातीचे लोक राहतील का विशिष्ट एका प्रकारचे राहतील? नाही, सगळ्या अशी येते आहे या ठिकाणी. या लहान थोड्याशा दृष्टांताप्रमाणे हा वारकरी संप्रदाय आहे. इथं मज्जाव कोणाचं नाही, सगळ्यांनी यावं इथं, सगळ्यांनी याचा या आनंद याचा भोगावा. म्हणजे खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांनी, खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या यात्रेकरूंनी या ठिकाणी राहावं, पंढरी आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी या धर्मशाळेमध्ये राहावं आणि ती ही विनामूल्य सोय होणार आहे का? हो. आणि या ठिकाणी जैन समाजाचे साधू पुरुष येतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण काय विशेष काय राहण्याची व्यवस्था केलेली आहे? तुमच्याकरता स्पेशल रूम सुद्धा आम्ही लागणार आहे त्यांच्याकरता आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मदत किशोर केली आहे, अजून करणार आहे. बरं का, हा सहकार्य तुम्हाला मोठ्या मोठ्या लोकांचा आहे, काही काळजी करायचे कारण नाही. ईश्वराने तुमचा आनंद हा कार्यक्रम करावा असं आमची विनंती आहे. या धर्मशाळेच्या बांधकामाच्या निमित्ताने आपण एक या ठिकाणी स्वतःचा अभिप्राय आणि या संस्थेचं उद्दिष्ट थोडक्यात आपण सांगितलं. त्याबद्दल श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने, तसंच जिजूर नगर परिषदच्या वतीने, तसंच मार्तंड देवस्थान या पदाचा आणि सल्लागार समितीचा सदस्य म्हणून आपल्या या ठिकाणी मी या जिजूर शहराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी येऊन या धर्मशाळेला आशीर्वाद दिल्याबद्दल ही संस्था, ही सर्व मंडळी